तुका म्हणे आता 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 तुका म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तरी आपल्या अंगातलं रक्त सळसळतं, कारण राजांचे फार मोठे उपकार आहेत आपल्यावरती. आणि आज प्रत्येक माझी विनंती तरुणाला, जरी काही नाही आपल्याला जास्त कर्तृत्व करून दाखवता आलं, छत्रपती शिवाजी महाराजांमधला एक जरी गुण आपल्या जीवनात अंगीकारला तरी फार मोठं कर्तृत्व आपण केल्यासारखं आहे.
खरी अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं किंवा फाडलं हे एवढं साधारण पराक्रम नव्हता बरं का. कारण परराज्यातून खरी अर्थानं आपल्यावरती गुलामगिरी करणारा दिसेल त्याला चिरडत होता खान, आया बहिणींच्या आबरू लुटत होता खान. इथल्या जनतेला त्रास झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना हे जेव्हा कळालं त्यावेळी खरी अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याला खानाला बोलावून घेतलं. प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही तल्ला शिवाजी राजा चक्रवर्ती शिवाजी राजा चक्रवर्ती करीन काय कल्पना युक्ती धीर करीन काय कल्पना युक्ती धीर करीन काय कल्पना युक्ती धीर छत्रपती शिवाजी राजानं छत्रपती शिवाजी राजानं खानाला प्रतापगडच्या पायथ्याशी बोलवलं आणि भेटीसाठी शामियाना उभारला. बेटी छान छान उभारिला बेटीसाठी छान उभारिला नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियानाल्या खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सय्यद बंदा त्याच संगतीला शिवबाच्या संगती महाला आणि खान म्हणतो कसा आज शिवाजी हमारे गले लग जाओ. खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी रोबून गगनी नगरी रोबून नजर गगनी रजी खान पुढे झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आलिंगन घेण्यात आणि जसं खानानं छत्रपती शिवाजी महाराजांना आलिंगन दिलं खानाची वाकडी नजर छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली आणि त्याच क्षणाला छत्रपती शिवाजी महाराजांना वाघनख्याचा मारा केला वाघनख्याचा मारा केला वाघनख्याचा मारा केला वाघनख्याचा मारा केला टरा टरा फाडलं पोटाला टरा टरा फाडलं पोटाला टरा फाडलं पोटाला खान मोठ्यानं वरडू लागला दगा 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 की शिवाजीने दगा खान अंगावर सोडून पळू लागला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या खानाला आडवा पडला आणि हाच शिवाजी महाराजांचा पराक्रम अवघ्या महाराष्ट्रभर पोचला. छत्रपती शिवाजी